अगं आलीस? बसले आजोबा? हो हो बस. भावनाताई, हा काय ग आजोबांकडे अशी का पाहतेस? विश्वा, मी तुझ्या आजोबांना याआधी कधी भेटलीये का रे? किंवा कधी बघितलंय का मी त्यांना? नाही, आजोबांना नाही का? अरे नाही, म्हणजे मला असं उगाच वाटतंय की मी त्यांना ओळखते किंवा पूर्वी कधी भेटलीये मी त्यांना. अगं एक्झॅक्टली असंच जानूला वाटलं होतं. हो, तुला सांगतो त्यांची छान मैत्री पण झाली नंतर. जानूची? अरे पण तू कॉलेजमध्ये असताना हॉस्टेलवर राहायचास ना? मग जानू कधी तुझ्या घरी आली? जानू तनू म्हणून जेव्हा पहिल्यांदा घरी आली होती तेव्हाच तर अप्पांना भेटली होती. काय सांगू आता ताईला. अगं कॉलेजमध्ये असताना आमचा ग्रुप आला होता ना घरी, तेव्हा झाली भेट. असेल, मला आठवत नाहीये. बरं, तू बाहेरचं सगळं बघतोयस ना रे? हो हो ताई, सगळं सेट आहे. ते स्टेजवरचं राहिलंय ते करूयात का? चला. बरं भावनाताई, हा. तो साऊंड सिस्टम तिथे आहे, तो स्टेज पाशी घेऊन जातो. हो. अरे तुम्ही आलात ना? हा, भेटल्या तुझ्या सासूबाईंना? अरे वा, ते तुझे आई वडील सुद्धा आलेत का ग? हो आलेत ना. भावनाताई, नाहीये इथे साऊंड सिस्टम. हा मी आले. एक मिनिट, एकच मिनिट. अगं पण वहिनी, ताई तुम्ही इथे कशा? अगं माझ्या लेकीचं सासर आहे. भावना आत्ता नाही का गेली? अगं बाई, पाहिलं आजचा दिवस किती चांगला आहे. माझ्या एका तरी भाचीला पाहता आलंय मला. आणि तुम्हालाही भेटायची इच्छा होतीच की, तीही महादेवानं पूर्ण केली. मला वाटलं होतंच तू असणार इथे. तुम्हा दोघांमधलं नातं आता सुधारायलाच हवं ताई. तुम्हाला आठवतं, तुमची आई महाशिवरात्रीचा कडक उपवास करायची, मोठी पूजा करायची. त्या महाशिवरात्रीला तुम्ही दोघं पुन्हा एकदा एकत्र याल माझ्यासाठी. हो ना, गाडे पाटील आणि ह्यांचे चांगले संबंध आहेत. आमंत्रण पत्रिका आली मग यायला तर हवंच ना, म्हणून आले. छान सजावट केलेली. दादा इथे समोर आल्यावर काय होईल कुणास ठाऊक. आजपर्यंत जेव्हाही तो समोर आलाय 4 अपमानाचे शब्दच कानावर पडलेत माझ्या. पण आज इथे भावनाच्या सासरी या कार्यक्रमात सगळ्यांसमोर काही अघटित घडायला नको. हे काय आजी, गाडे पाटील साहेब, हे कसं चालेल? 20 मिनिटांनी मुहूर्ताची वेळ आहे. मुहूर्त टळून गेला तर ही पूजा होणार नाही. आणि शिवलिंग आल्याशिवाय पूजा होणार नाही. कुठे आहे ते शिवलिंग? गुरुजी, सिद्धू येईलच नाही इतक्यात, हो ना? ताई, ही जबाबदारी ना एका जबाबदार व्यक्तीवर सोपवायला पाहिजे होतं. त्याच्याशिवाय जबाबदार व्यक्ती दुसरं कोणच नाही आहे. बाकी सगळे कसे आहेत ना, बेजबाबदार आणि नाकाम आहेत. मी जातो, बघून येतो. नको, काही नको. सिद्धीराज शिवलिंग घेऊन येईलच. तू गेलास तर तुझ्या पाठीमागं शोधायला आणि माणसं पाठवायला लागतील आम्हाला. गुरुजी, तो असा कधी उशीर करत नाही. पण आज काय घडलंय कोणाच ठाऊक. काय ग सिद्धीराजची मॅडम, तुला काय माहित असेल तर तोंड उघड आणि घडाघडा बोल. आजी, हा सगळा कार्यक्रम मीच ठरवते आणि हा सगळा कार्यक्रम मीच ठरवत असल्यामुळे याचं महत्त्व माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार आहे? काही गडबड तर होणार नाही ना? हो, अगं आई, अगं नको टेन्शन घेऊ. कुठेतरी गाडी पंक्चर झाली असेल, ट्रॅफिक मध्ये अडकला असेल,
कशाला इतका विचार करते? येईल तो. करा करा, चांगला विचार करा. सिद्धू जेव्हा इथे पोहोचेल ना तेव्हा तुमच्या सगळ्या आशा धुळेला मिळतील. म्हणजे तो पोहोचला तर. काकू, सिद्धिराजचा फोनही नाही लागत आहे. नेमकं काय झालं असेल? पिशला फोन करतो. हा, कर पटकन. नाही उचलत. हे बघा, आता शेवटची 15 मिनिटं राहिली आहेत, हे मी जाहीर करतो. आणि जर मुहूर्त टळला तर ही पूजा संपन्न होणार नाही. मग मला दोष देऊ नका. काकू, मी आलेच. हो ना, ते सिद्धू नाही आला. विश्वा, अरे नाही ना, सिद्धिराज आलेच नाहीयेत अजून. आम्ही वाट बघतोय त्यांची. अरे किती वेळ फोन लावतेय मी त्यांना, पण त्यांचा फोन ना आउट ऑफ कव्हरेज येतोय. आणि चार्जिंग झालाय अरे फोनला. असं कसं बंद येतोय? मला काही कळतच नाहीये. असं कधी होत नाही, आजच कसं होतंय? ओके ओके ओके, पॅनिक नकोस. मी जातो, त्याला शोधतो आणि त्याला घेतल्याशिवाय मी परत नाही येणार. हो, पण तू मला सारखा फोन करत राहा. हो नक्की. हो. येतो. सावकाश कळव मला. हो. हॅलो, मी दिलेली सुपारी तिचं काय? हे पहा, मी चोख पैसे मोजलेत. त्यामुळे काम पण परफेक्ट व्हायला पाहिजे. समजलं?